नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडकपणे तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातल्या महिलांवर होत चाललेल्या अत्याचाराबद्दल, अन्यायाच्याबद्दल आणि इतकंच सगळं होऊन देखील गृह खातं या सगळ्या अत्याचाराला रोख लावण्यामध्ये कमी पडतंय का, हाही खरा मुद्दा आहे. मग तो अत्याचाराचा मुद्दा काल झालेल्या बलात्काराच्या प्रकरणापासून असेल, नागपुरातल्या सामूहिक बलात्कार प्रकरणापासून असेल, किंबहुना याबरोबरनी महिलांवरती होत असलेल्या अत्याचाराच्या वारंवार घडलेल्या घटनांच्या बाबतीतला असेल. हा एक भाग. दुसऱ्या बाजूला मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यापासून सुरुवात झालेल्या अत्याचाराला, या अन्यायाला सरकार किती धाडसानी तोंड देत आहे आणि जे कोणी अशी भूमिका घेत आहेत त्यांच्याबद्दल किती ताठर भूमिका घेत आहे हे देखील पाहायला आपल्याला मिळालं. काय नेमकं घडतंय आणि याच्यामध्ये महिलांना किती सगळा हा त्रास सहन करावा लागतो, अत्याचार सहन करावा लागतो आणि अन्यायाला सामोरं जावं लागतं, याविषयी आपण बोलणार आहोत. 3 महत्त्वाचे प्रश्न आपले असणार आहेत. पहिला प्रश्न आपला आहे की मंदिर प्रवेश ते रोजचं जगणं यामध्ये महिलेला आजही स्वातंत्र्य नाही का. दुसरा प्रश्न असणार आहे की आधुनिक काळातील महिला पुरुषी सत्तेला आव्हान देतील अशी पुरुषी मानसिकतेला भीती वाटते का. आणि तिसरा प्रश्न असणार आहे की महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यासंदर्भात शासन स्तरावर चालढकल केली जाते का. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत तृप्ती देसाई आहेत, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष आहेत, आपल्यासोबत स्टुडिओत आहेत, त्या सांगतील आणि मंदिर प्रवेशासंदर्भात देखील आपण पुढे पुढे जाऊन मुद्दे देणार आहोत. आपल्यासोबत हेमलता पाटील आहेत, प्रवक्त्या आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या. आपल्यासोबत युवा नेत्या भाजपच्या उषा कोहळे आहेत आणि प्रियदर्शनी हिंगे देखील आपल्यासोबत पुण्यावरून आहेत, सामाजिक कार्यकर्त्या. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मला सुरुवात तृप्ती देसाई तुमच्यापासून करायची की ज्या प्रकारे आपण मंदिराच्या प्रवेशाचा असेल किंवा इतर मुद्दा आपण घेऊया, पण महिलांवरती जो अन्याय आत्ता होतोय, अत्याचारात वाढ होते, बलात्काराचे प्रकरण असतील, कौटुंबिक छळाचे प्रकरण असतील, सरकार याच्याकडे गांभीर्याने पाहते असं तुम्हाला वाटतं आता? सध्या जे महिलांवर अन्याय आणि अत्याचार चाललेत, ज्या पद्धतीने या अत्याचारांमध्ये वाढ होतीये, तर निश्चितच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे. आणि राज्य सरकार कुठंतरी कमी पडतंय हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे अनेक खाती आहेत. आणि मग आपण बघताय की अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो किंवा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करतात. अनेक ठिकाणी दररोज अत्याचार चालू आहेत. परवा आपण बघितलं असेल सिगरेटचे चटके देऊन पुण्यामध्ये छळ केला, बलात्काराच्या घटना आहेत. म्हणजे कुठंतरी राज्य सरकार ज्या पद्धतीनं कारवाईसाठी पुढे आलं पाहिजे, पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीनं महिलांवर होणाऱ्या अत्याचार आहेत त्याची दखल घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठंतरी कमतरता दिसून येते. कारण अनेक वेळेला जेव्हा महिला अत्याचार होते तेव्हा पोलीस स्टेशनला जाते, तेव्हा सुरुवातीला पोलिसांकडून त्यांना विचारणा होते की तुम्ही नेमकं काय करता, तुमच्यावर बलात्कार कसा काय झाला, मग तुम्ही तिथं काय करत. म्हणजे त्या मुलीवर जो अन्याय झाला, अत्याचार झाला, तिच्याकडे कुठंतरी लक्ष न देता बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवला जातो आणि मग पोलीस प्रशासनाची जी जबाबदारी आहे ती कुठंतरी डावलली जाते. आणि मग गृहमंत्री काय करतायत, गृहमंत्र्यांनी तातडीने खाली आदेश दिले कडक कारवाई करण्याचे, तर पुढे जे आहे त्याची अंमलबजावणी होईल. म्हणजे निश्चितच महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार यासाठी राज्य सरकारने फक्त सांगणं महत्वाचं नाही, तर कृतीत उतरलं पाहिजे, उत्तर दिलं पाहिजे आणि कृतीतून कारवाई केली पाहिजे. उषा कोहळे, तुम्हाला काय वाटतंय की नागपूर तर हे अनेक वेळेला मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की त्या ठिकाणचे मुख्यमंत्री आहेत, मतदारसंघ तिथला आहे, क्राईम रेट नागपूरमधला गृह खातं त्यांच्याकडे असल्यापासून कमी झाला असं वारंवार ते सांगतात. मात्र नागपूरमधल्या घटना मात्र त्याला कुठेतरी साजेसं असं उत्तर देत नाहीत. ते उलट अत्याचाराच्या घटना जास्तीत जास्त होताना नागपूरमध्ये पाहायला मिळतात. उषा कोहळे, आवाज येतोय माझा? त्यांच्यापर्यंत आवाज जात नाही. प्रियदर्शनीला आपण प्रियदर्शनी, काय वाटतं तुम्हाला एकूण सगळा हा प्रकार पाहता, राज्यातल्या महिलांच्या अत्याचारासंदर्भातला जो मुद्दा असेल, या मुद्द्यासंदर्भात जेव्हा मुख्यमंत्री थेट म्हणतात की नाही क्राईम रेट कमी झालाय, पण दुसऱ्या बाजूला क्राईम रेट आपल्याला बघितला तर तो वाढताना दिसतोय. तपासाच्या बाबतीत काही गती निश्चितपणे काही ठिकाणी आली असेल, पण त्याचा अर्थ क्राईम रेट कमी झाला किंवा अत्याचार कमी झाले असं तरी आता चित्र दिसत नाहीये. प्रियदर्शनी, आवाज येतोय? आपण परत संपर्क करू प्रियदर्शनीकडे. हेमलता पाटील आपल्यासोबत आहेत. हेमलता पाटील, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर मी तुम्हाला प्रश्न पुढे करतो की ज्या प्रकारे आत्ताचा मुद्दा महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भातला
तो काही केवळ एका शहरापुरता, एका गावापुरता, एका खेड्यापुरता मर्यादित नाहीये. पण बऱ्याच वेळेला शहरात झालेल्या घटना अधिक वेगाने समोर येतात, पण खेड्यात घडलेली घटना ही बऱ्याच काळानंतर जर ती गांभीर्य त्याचं जास्त वाटलं लोकांना तर ती समोर येताना दिसते. पण याच्यात कुठतरी कडक कारवाई होताना दिसत नाहीये. काय वाटतंय तुम्हाला? आपण बघितलं असेल की कडक कारवाईचा जर विचार केला तर अत्याचारांच्या घटनाचा जर विचार केला तर हे पुराण काळापासून अनेक वर्षांपासून हे चालू आहे. आपण बघितलं की महिलांवर अत्याचार होतात ही काही नवीन बाब राहिलेली नाही आणि त्या दृष्टीने अनेक महिला संघटना किंवा महिला सतत याच्या विरुद्ध ओरड करत असतात. सध्या आपण बघितलं की ह्या अत्याचारांच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढ होऊन कायदा एवढा मोठा बडगा असून महिला स्वतःहून पुढे येतात. शहरातल्या महिला तर बहुसंख्य पुढे येतात. ग्रामीण भागातल्या जरी महिला पुढे नाही आल्या तरी, तर त्या महिला जरी पुढे आल्या तरी त्यांना त्या पद्धतीने न्याय मिळत नाही. त्या जेव्हा तक्रार करायला जातात तेव्हा त्यांनाच कुठेतरी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातं किंवा आपलं सामाजिक परिस्थिती अशा पद्धतीने आहे की समाजच त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतो, वेगवेगळ्या उत्तरांची त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि त्यामुळे भीक नको आपण कुत्रावर अशी परिस्थिती काहीतरी महिलांची होते आणि बऱ्याच वेळा मग त्या पुढे कंप्लेंट करायला सुद्धा पुढे येत नाहीत. तर हे अत्याचाराचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यावरती कारवाई चांगल्या पद्धतीने होणं हे सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. त्याची इन कॅमेरा चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावरती जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे आणि समाजाने पण ज्या महिला पुढे येतात तक्रार करायला त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभारलं पाहिजे अशी गरज या काळामध्ये आता निर्माण झालेली आहे. समाजाने पण तितकाच पाठिंबा म्हणा किंवा पाठराखण समाजाने महिलांच्या बाबतीत देखील केली पाहिजे आणि पुढे या समस्या येणार नाहीत याचंही बघितलं पाहिजे. उषा कोळ्यांचा संपर्क आपला झालेला आहे. उषा कोळे, तुम्हाला काय वाटतं की महिलांवरील अत्याचारामध्ये कमी झालेली आहे की वाढ झालेली? जसं तुम्ही बघितलं नाही वाढ झालेली तर नाहीच आहे. नागपुरात तर वाढ नाहीच आहे. तुम्ही जे बोलले की मुख्यमंत्र्याच्या सिटीमध्ये 1-1.5 वर्षामध्ये त्यांचं सरकार आल्यावर नागपुरात क्राईम रेट वाढलेला आहे. नाही, मी नागपुरात राहते, मी आजपर्यंत असं कधीही फील झालेलं नाही. साधं माझं कधी पाकिट सुद्धा मारलं गेलेलं नाहीये. नाही, पण महिलांवरती अत्याचार, पाकिटमारी वेगळी, उषा कोळे, पाकिटमारी वेगळी, पण महिलांवरती अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, अतिप्रसंग केले जात आहेत, सुद्धा हा एक गुन्हा आहे. पण तुम्ही जे बोलले स्टार्टिंगला की मुख्यमंत्री 1.5 वर्षामध्ये त्यावेळेला मुख्यमंत्री नागपुरात येऊन देखील ती वाढ झालेली होती. घटना घडली काल, जी घटना घडली काल की परवा, जी एका अल्पवयीन मुलीवर जी बलात्काराची घटना घडली त्या घटनेमध्ये जर कडक कारवाई झाली नाही असं हेमलताताई म्हणतात आहे की होत नाही, पण कडक कारवाई झाली तेव्हा ते तीन मुलं पकडल्या गेलेत आणि कुठेतरी कायद्याचा धाक लोकांवर आहे म्हणूनच लोक गुन्हा सहजपणे करत नाही. जी आपण कालच्या गुन्ह्याचा जर आपण उदाहरण घेतलं तर हे लक्षात येईल की ते मुलं त्या मुलीचे मित्र होते. त्यांनी मैत्रीचा आधार घेऊन तिच्यावर बलात्कार केला, बरोबर. तर त्यांना जर कायद्याचा जर धाक नसता तर त्यांनी तो गुन्हा केलाच नसता. हे बघा, पोलिसांची भीती कुणालाही नसते, पोलिसांपेक्षा लोकांना कायद्याची भीती असते. म्हणजे हे खरं आहे, तुम्ही म्हणता तसं पोलिसांची भीती उरली नाही म्हणूनच गुन्हेगारी डोके वर काढतेय. पोलिसांची भीती निश्चितच आहे, पण ती कशा प्रकारे आहे हे आपण सांगू शकत नाही. पोलिसांची भीती वेगवेगळ्या प्रकारची असते, पण पोलिसांपेक्षा वर असतो कायदा. कायद्याची भीती त्यांना आहे. कायद्याची भीती होती तेव्हा त्यांनी तिला मैत्रीचा आधार घेऊन तिच्यावर बलात्कार केला. जर त्यांना कायद्याची भीती नसती तर तिला सहज कुठे ते घेऊन गेले असते. हा मुद्दा पटतो का तुमची देसाई की पोलिसांचा धाक नाही? मी येतो परत तुमच्याकडे उषा कोळे. अजिबात नाही, कारण त्यांचं जे म्हणणं आहे की पोलिसांची जी भीती म्हणजे त्या स्वतःच सांगतायत की मुख्यमंत्र्यांच्या सिटीमध्ये म्हणण्यापेक्षा नागपूरमध्ये ज्या घटना घडल्या मागच्या वेळेपासून, मी असं बोललेली नाहीये, हे तुम्ही चुकीचं उदाहरण धरताय. ठीक आहे, नाही, मुख्यमंत्र्यांचा विषय आपण बाजूला ठेवू. मुख्यमंत्री तरुण आहेत, त्यांचे प्रयत्नही चांगले आहेत, परंतु ते कुठेतरी कमी पडतायत हेही बघितलं पाहिजे. कारण आमचं शनी शिंगणापूरचं आंदोलन असेल किंवा महिलांवर होणारे अन्याय अत्याचार असतील, मला वाटतंय की महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्रीपद असलं पाहिजे. कारण फक्त महिलांवर मुख्यमंत्र्यांनी किती भार सोसायचा, आणि भार सोसण्यासाठी
किंवा मुख्य चांगले मंत्री असताना देखील मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्रीपद का? जर जबाबदार मंत्री तशी आव्हानं पेलण्याचे जर युवा नेतृत्व जर बीजेपीकडे आहे तर ते गृहमंत्री म्हणून त्यांनी द्यावं. आणि ते जर तसं दिलं तर आज मुख्यमंत्र्यांवर ज्या टीका होत आहेत त्या निश्चितच कमी होतील. कारण गृहमंत्री या नात्यानं ज्या काही कारवाई केल्या जातात किंवा जिथं जिथं अन्याय केले जातात, जे काही पोलिसांचे रिपोर्ट जातात ते गृहमंत्र्यांकडे पोहोचवणं हे गरजेचं असतं. पण गृहमंत्र्यांपेक्षा आधी मुख्यमंत्री ते असल्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून मग दुसऱ्या खात्याचं जे आहे ती जबाबदारी त्यांना ती पाळली जाते आणि त्याच्यामध्ये जो काही वेळ लागतो त्याच्यामध्ये मग ही जी प्रकरणं आहेत ती कुठंतरी त्याची मार्गी लागण्यासाठी जो आहे तो वेळ लागतो. त्यामुळे स्वतंत्र गृहमंत्रीपद हे महाराष्ट्राला तातडीनं मिळणं हे सगळ्यात गरजेचं आहे. आणि राहिला पोलिसांचा प्रश्न, पोलिसांना त्यांनी जसं सांगितलं तर पोलिसांचा धाक उरलेलाच नाहीये. कारण पोलीस ज्या पद्धतीने आजही आपण बघितलं असेल त्र्यंबकेश्वरला जी मारहाण झाली त्यांनी बघायची भूमिका घेतली. कोल्हापूर आणि काल जे झालेलं प्रकरण आहे त्यात पोलिसांनीच गुन्हेगाराला पकडलं आणि त्याच पोलिसांनी आम्हाला बंदोबस्तात अंबाबाईच्या मंदिरात नेलं आणि तिथे जेव्हा आम्हाला मारहाण झाली तेव्हा पोलिसांनी बघायची भूमिका घेतली. म्हणजे पोलिसांची सुद्धा जी काही काम करण्याची पद्धत आहे, म्हणजे आपण आधी जे म्हणायचो की पोलीस आले म्हटल्यावर लोक घाबरायचे, परंतु आता पोलीस स्टेशन मध्ये गेलं किंवा पोलीस आले किंवा काही केलं तर लोक घाबरत नाहीत. म्हणजे कुठंतरी पोलिसांचा धाक कमी झाला म्हणजे काय? जो मध्ये एक मिनिट येतो, उषा कोळे एक मिनिट थांबा येतो. मध्ये जी भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली किंवा पोलिसांचं जे वागणं आहे आता लोकांना माहिती झालंय. कारण आपण एखादी तक्रार करायला जरी गेलो, म्हणजे आपण जे मगाशी म्हणालात की ग्रामीण भागातून खूप तक्रारी कमी येतात कारण त्यांना माहितीये सरपंचांचा वचक वगैरे स्थानिक पोलीस स्टेशनवर असतो. एखादी महिला गरीब कुटुंबातली जर असली, तिच्यावर काही अन्याय झाला आणि ती जर पोलिसांकडे गेली आणि स्थानिक सरपंचांनी किंवा त्या स्थानिक तिथल्या वर्चस्व गटाने जर दबाव आणला तर पोलीस त्यांच्या बाजूने तपास करतात. त्यामुळे ही कुठंतरी एक पोलिसांची प्रतिमा झाली आहे की प्रत्येक ठिकाणी कुठून ना कुठून स्थानिक नगरसेवक असेल, स्थानिक आमदार असेल किंवा स्थानिक जो कोणी राजकीय वर्चस्व असलेला माणूस असेल त्याचा दबाव आला तर खरी बाजू जी आहे ती कुठंतरी पोलिसांकडून दाबली जाते. त्यामुळे अनेक महिला ही तर प्रकरणं उघडकीस आली आहेत. परंतु मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरते, ग्रामीण भागामध्ये दररोज अनेक बलात्कार होतात, अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार होतात, परंतु त्यांची ऐपत नसते. ऐपत नसली तरी सुद्धा त्यांची जर वृत्ती असेल की गुन्हा दाखल करायचे, पण त्यांना माहित, ते म्हणतात की अरे नाही, पोलीस स्टेशनला जाऊन काहीच होणार नाही, आपल्याला काही न्याय मिळणार नाही. त्यामुळे अनेक प्रकरणे ही पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचतच नाहीत. त्याच्यासाठी कडक कायदा करणं आणि पोलिसांना राज्य सरकारने कडक कारवाईचे आदेश देणं, त्यांचा दररोज जो आहे प्रत्येक पोलीस स्टेशनचा तपास, त्यांच्याकडे असलेले त्याचा व्यवस्थित आढावा घेणं, त्या सगळ्या आढाव्यातनं पुढे जाणं. हेमलता पाटील, मगाशी तुम्हाला काय म्हणायचं होतं? मला असं म्हणायचं होतं की ही जी चर्चा आहे ती पक्षीय मतभेद बाजूला ठेवून ही चर्चा होईल अशी माझी अपेक्षा होती. आणि मला दुर्दैवाने अतिशय वाईट वाटलं की या ठिकाणी आपण परत राजकीय विषयच या ठिकाणी काढले. महिलांचा प्रश्न आहे, अत्याचाराचा प्रश्न आहे, महिलांना वेगवेगळ्या अन्यायाला सामोरं जावं लागतं त्याचा विषय आहे आणि त्यावरती जरा गांभीर्याने चर्चा मला अपेक्षित होती. पण मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये असं होत नाही आणि मुख्यमंत्री असं करत नाहीत अशा पद्धतीची चर्चा ही नक्कीच क्लेशदायक आहे. मला राजकारणावरती बोलायचं नव्हतं, पण आता विषयच निघाला तर नागपुरामध्ये आपण बघितलं की युवक जे बीजेपीचे युवक आहेत त्यांनी एका प्रोफेसराला मारहाण केली. तिथल्या जेलमध्ये जे प्रकार चाललेले आहेत, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा जो मंदिर प्रवेशाचा जो विषय आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने तो हाताळला आणि तो अजूनही चुकीच्या पद्धतीने हाताळतात, ज्याच्यामध्ये अनेक महिला रोज लाठी खात आहेत आणि तरी सुद्धा सरकार याच्यावरती काही कारवाई करत नाही. सरकारमधल्या ज्या महिला आहेत त्या महिला सुद्धा अशा पद्धतीची विधानं करतायत की अत्यंत क्लेशदायक. मला तर खूप वाईट वाटतं की आपण हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचा का? आणि ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जेव्हा महिलांवरती चर्चा सुरू होते तेव्हा एक महिला पक्षीय अभिनिवेश जपते आणि ही खरंच चिंताजनक बाब आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी सर्वांनी पक्षाचे जोडे बाजूला काढावेत आणि महिलांच्या प्रश्नावरती जर चर्चा केली तर त्यातून काहीतरी योग्य फलित निघेल असं मला या ठिकाणी वाटतं. अगदी खरं आहे की महिलांच्या प्रश्नावर जर पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून जर चर्चा केली तर त्यातनं काहीतरी साध्य होऊ शकेल आणि नेमका मार्ग काय याविषयी किमान आपल्याला अंदाज येऊ शकेल. प्रियदर्शनी हिंगे, काय वाटतं तुम्हाला की समाजातल्या ज्या घटना, वारंवार या सगळ्यांशी तुमचा संपर्क असतो, अभ्यास तुमचा चालू असतो, एका बाजूला काय घडतंय समाजात याचं अवलोकन तुम्ही करता, आत्ताची परिस्थिती काय सांगते?
खरं सांगायचं तर हेमलता पाटील आता जे म्हणाल्यात त्याच्याशी मी अगदी सहमत आहे. कारण कुठल्याही पक्षात असल्या, कुठलेही काम करत असल्या तरी सुरुवात आधी तुम्ही महिला असता. त्यामुळे पक्षाचं धोरण काय असेल ते एका बाजूला असेल, पण मुळातच महिला म्हणून आधी त्या प्रश्नाचा विचार करणं याची नितांत आवश्यकता असते. आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिली तर काही अंशी तृप्ती देसाई यांच्याशी मी सहमत नक्की होईल. मुळातच कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल, मग तो महिलांचा असेल किंवा आणखीन कुठला असेल, याच्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय या दोन्हीही इच्छाशक्तींची नितांत आवश्यकता असते. आणि या दोन्हीही इच्छाशक्तींची अतिशय कमतरता आपल्याला जाणवेल. आपण महिलांवरील अत्याचार या संदर्भात आता बोलतो आहोत, पण मला थोडंसं एका वेगळ्या प्रश्नाकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. ते म्हणजे आता आपण दुष्काळ या संदर्भात बरंच बोललं जातंय, बरंच काय काय सांगितलं जातंय. या दुष्काळामध्ये मुळातच सगळ्यात जास्त अफेक्टेड होणारा कुठला घटक असेल तर तो स्त्री आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर स्त्रिया अफेक्टेड असूनही कुठल्याही व्यवस्थेत म्हणजे राजकीय ना प्रशासकीय व्यवस्थेत या स्त्रियांचा विचार होताना आपल्याला बिलकुल दिसत नाहीयेत. म्हणजे त्यांची शारीरिक हानी तितक्याच मोठ्या प्रमाणावर होते, त्यांची मानसिक हानी तितक्याच मोठ्या प्रमाणावर होते. आपण जर आकडेवारी पाहिली तर तुमच्या निश्चित लक्षात येईल की ज्या भागांमध्ये दुष्काळ पडलेला आहे तिथनं मुलींचं स्थलांतर होणं, तिथे मुलींचे बालविवाहाचं प्रमाण वाढणं, याच्या बरोबरीनच घरगुती हिंसेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. या बाबतीत मला वाटतं की परत आपण यांनी विचार करणं म्हणजे मुळातच स्त्री म्हणून मग तुम्ही कुठल्याही पक्षाचे असो किंवा कुठल्याही धोरणाचे असोत, पण तुम्ही या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. मुळात काय होतं ना की एखादा प्रश्न समोर येतो आणि मग सगळ्यांनी त्याच प्रश्नावर बोललं जावं, पण मुळात जी बाई आहे, जी स्त्री आहे, तिला रोजच्या जगण्यातले प्रश्न काय आहेत याकडे कुणाचं लक्षच जात नाहीये. ते का जात नाहीये? आणि ते लक्ष गेलं तरी त्याच्यावर ते प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय या दोन्हीही इच्छाशक्तींचा अभाव आपल्याकडे दिसून येतो आहोत. दुसरी गोष्ट, अत्याचाराचा विषय चाललेला आहे. कालच पुण्यामध्ये 2 बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. याच्यामध्ये बाहेरून एक मुलगी शिकण्यासाठी येते, तिला दारू पाजण्याचा प्रयत्न केला जातो, चालत्या गाडीमध्ये तिचा बलात्कार केला जातो. अशा 2-3 तास या घटना घडत राहतात. 3 तास घडत राहतात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती गाडी चालली जाते, तरीही कुणाच्या लक्षात येत नाहीये. आणि लक्षात आल्यानंतरची मुळात कृती काय होतंय तर काहीच नाही. मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रश्नांकडे मुळातच वेगळ्या पद्धतीनं बघण्याची नितांत आवश्यकता आहे. मुळात खूप कडक कायदे केले म्हणून काही फरक पडेल असं मला मुळीच वाटत नाही. 1956 साली केलेल्या कायद्याची आठवण आपल्याला 2016 मध्ये करून द्यावी लागते. याच्यापेक्षा आणखीन वाईट परिस्थिती काय असू शकेल? खरंय, त्या मुद्द्याकडे यायचंच आहे मला. 1956च्या कायद्याच्या त्या मुद्द्याकडे यायचंच आहे. प्रियदर्शनी मी येतो. उषा कोळे काय म्हणायचे तुम्हाला? हा, मला प्रियदर्शनी ताईंचं पटलेलं आहे. हे ज्या दुष्काळाचा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे त्यात महिला सगळ्यात जास्त होरपळलेल्या आहेत, ते बरोबर आहे. पण त्याच्यावरच सरकारने काहीतरी स्टेप्स घेतली आणि इतके सारे टँकर्स पाण्याचे टँकर्स गेलेले आहेत. तर ते प्रोसेस मध्ये आहे. एका दिवसात सगळी स्थिती सुधारू शकत नाही. पण महिलांवरच्या अत्याचाराचं काय? ते ठीक आहे, टँकर्स गेले, पाणी भरायला होईल, तिथल्या काय प्रश्न लवकर सुटणार नाहीत, पण महिलांवरचे अत्याचार थांबवणार कसे? महिलांवरील अत्याचार थांबवायचे म्हटलं तर कुठेतरी आपणही प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. काय घ्यायचे? ते बरोबर आहे. प्रिकॉशन्स काय घ्यायचे? अत्याचार प्रिकॉशन्स घेतले पाहिजे म्हणजे काय? अरे आपण आपलं कल्चर, आपण जे कल्चरिस्टिक गोष्टी करतो, आपलं कल्चर, आपलं जे कल्चर आहे, मला बोलू द्या. मला असं वाटतं संघाचं व्यासपीठ झालं आता. प्रत्येक त्यांचा मुद्दा पूर्ण करू द्या, मग आपण बोलू. बाकी एक मिनिट ऐका, एक जण बोला, ऐकायला येत नाहीये. बोला उषा कोळे, बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा. हा, मी हे म्हणते की आपण कुठेतरी, हॅलो, बोला बोला, तुमचा आवाज येतोय सलग, बोला. त्यांचा आवाज परत तांत्रिक मुद्द्यावर येत नाही आपल्यापर्यंत. तृप्ती देसाई काय म्हणाल? अत्याचार कसे दूर करायचे, रोखायचं कसे? मगाशीच मी सांगितलं की राज्य सरकारने जे आहे ते कृतीत उतरलं पाहिजे.
आणि आता ज्या त्या म्हणाल्या पण की कृती करण्यामध्ये तर चालढकल होताना दिसते, असं वाटत नाही? 100% चालढकल होतीये. कारण कृती करताना ज्या पद्धतीनं कारवाई झाल्या पाहिजेत त्या झालेल्याच नाहीयेत. म्हणजे आपण जर दिल्लीचं प्रकरण बघितलं असेल, बलात्कार ज्यांनी केलेला होता निर्भया, तो जर निर्दोष सुटतोय तर म्हणजे काय म्हणायचं. म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीनं पुरावे द्यायला पाहिजे होते, ज्या पद्धतीने आखणी करायला पाहिजे होती तशी केली नाही. त्यामुळं पोलिसांचा रोल हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि त्याच्यासाठी पोलीस जी यंत्रणा आहे ती राज्य सरकारच्या अंडर जी आहे ती कार्यरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने जर गंभीर दखल घेतली, त्यांना जर गंभीर आदेश दिले तर मात्र मग राज्य सरकारच्या आदेशानुसार पोलीस कार्यरत होतील आणि मग महिलांवर होणारे जे अन्याय आहेत, अत्याचार आहेत ते कमी होण्यास मदत होईल. पण त्याच्यासाठी महिलांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे. उद्या जर एखादी घटना झाली आणि मी जाऊन पोलिसांना निवेदन दिलं आणि पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं तर हा प्रश्न अजिबात सुटणार नाही. परंतु एखाद्याने जर बलात्कार केला, एखाद्याने जर एका महिलेवर हात उगारला तर आपण सुद्धा जाऊन त्याला रस्त्यावर जे आहे ते भलेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल परंतु रस्त्यावर उतरून आपण सुद्धा त्या महिलेचं रक्षण केलं पाहिजे. या विचाराने जेव्हा महिला रस्त्यावर उतरतील आणि त्या आरोपीला आपल्या स्टाईलने जेव्हा उत्तर देतील तेव्हा सुद्धा राज्य सरकारला त्याची दखल घ्यावी लागते. त्यामुळे राज्य सरकार असेल, पोलीस प्रशासन असेल, महिला संघटना असतील, या तिघांनी जर आहे ते एकत्र येऊन जर चांगल्या पद्धतीने काम केलं तर मात्र निश्चितच कृतीत उतरलं पाहिजे. या तिघांनी कृतीत उतरण्याचं काम केलं तर लवकरात लवकर महिलांवरचे अन्याय आणि अत्याचार कमी होण्यास मदत होईल, किमान न्याय मिळू शकेल वेगाने गतीने असं म्हणूया. हेमलता पाटील, या सगळ्या संदर्भात जेव्हा वेगवेगळ्या पातळ्यांवरती चर्चा होते, अधिवेशनामध्ये चर्चा होते, महिला आयोगाच्या बैठकीमध्ये चर्चा होते, वेगवेगळ्या गाव पातळीवर होणाऱ्या ग्रामसभांमधनं चर्चा होते, पण कृतिशीलता कुठेच दिसत नाही. त्या कृतिशीलतेसाठी म्हणून कसा पाठपुरावा झाला पाहिजे? कृतिशीलतेचा जर विचार केला तर आपण महिलांची एक मानसिकतेचा आपण विचार केला पाहिजे. एक त्यांच्यावरती असं पहिल्यापासून एक झालंय की ती कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी सून आहे आणि मग त्यामुळे एक त्यांच्यामध्ये एक अशी मानसिकता राहिली की मी कोणाची तरी कोण आहे, पण मी स्वतः कोण आहे. तिच्या अस्तित्वाचा मेन प्रश्न या ठिकाणी जेव्हा निर्माण होतो तेव्हा तिच्या लक्षात येत नाही की आपण नक्की कशा पद्धतीने हे केलं पाहिजे. कुटुंबाचा दबाव असेल किंवा एक समाजाचा दबाव असेल, त्यामुळे ती पुढे येऊन कधी त्याच्यासाठी फाईट करते किंवा एखाद्या महिलावर अत्याचार झाला तर ती पुढे येऊन त्याला वाचा फोडते, असं फारसं घडत नाहीये. महिला संघटना पण खूप जोरामध्ये काम करतात, पण मुख्यतः त्यांच्याकडे कंप्लेंट करण्याला येणाऱ्या महिलांचं प्रमाण खूप कमी आहे. आणि आपण तर आता बलात्काराचा विषय करतो, पण कौटुंबिक हिंसाचार जो आहे त्याचं जर प्रमाण आपण बघितलं तर 20 कुटुंबाच्या मागे 17 कुटुंबातल्या महिला ह्या कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात आणि त्या तक्रार करायला बाहेर येत नाहीत. त्या तक्रार करायला तेव्हाच बाहेर येतील की जेव्हा त्यांना एक कॉन्फिडन्स मिळेल की नाही, मी तक्रार केल्यानंतर माझी कुठे चेष्टा होणार नाहीये, मला कोणी हसणार नाही आणि समाज माझ्या बरोबर राहील. आणि याच्यासाठी सगळ्याच संघटना, म्हणजे फक्त महिला संघटना नाहीये तर पुरुषांनी सुद्धा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती तिच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे, तिला आधार देणं गरजेचं आहे आणि हे समाज प्रबोधनातूनच हे काम मोठ्या प्रमाणावरती होईल. पोलिसांची कारवाई आहे, शासनाची कारवाई आहे, परंतु जोपर्यंत महिलाला पूर्ण प्रोटेक्शन मिळत नाही तोपर्यंत ती कॉन्फिडेंटली पुढे येणार नाही आणि मग तिच्या कंप्लेंट्स ह्या नोंदल्या जाणार नाही आणि मग त्याच्यावरती काही उपाययोजना होणार नाही. त्यामुळं महिलांनी पुढे येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की बलात्कारांच्या ज्या घटना आता पुढे येत आहेत तर ही एक चांगली गोष्ट आहे की आता महिला पुढे तरी यायला लागल्या. पूर्वी तर महिला पुढे यायला सुद्धा घाबरत होत्या, परंतु आता कमीत कमी त्या पुढे यायला लागल्या आणि ज्या महिला पुढे येतात त्यांच्या मागे जर समाज उभा राहिला तर मला असं वाटतं की त्यांच्यावरती कारवाई होण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावरती वाढेल. नाही, पण प्रियदर्शनी इंगे, मला ब्रेक घेण्याआधी एक विचारायचा मुद्दा की जेव्हा जसं आता हेमलता पाटील म्हणाले की महिला पुढे येत आहेत, ही खरोखर चांगली गोष्ट आहे की महिलांनी पुढे येऊन त्यांच्यावरच्या अत्याचाराला वाचा फोडला पाहिजे. पण एखादी महिला तिच्या संदर्भातल्या झालेल्या अत्याचाराबद्दल पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करत असेल तर समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन निराळा असतो आणि पोलीस स्टेशनला जाऊन बसल्यानंतर ती ज्या पद्धतीची तक्रार सांगते त्याच्याकडे पाहण्याचा पोलीस स्टेशनमधल्या त्या वेळच्या ठाणे अंमलदाराचा दृष्टिकोन निराळा असतो. अशा परिस्थितीमध्ये तिथेही त्या महिलेला कुचंबण्याला सामोरं जावं लागतं आणि मग ती विचार करते की इथंही मला न्याय मिळत नाही आणि इथे गेल्यानंतरही मला त्याचा कानोसा घेता येत नाही की माझ्यावर झालेला अन्याय दूर कोण करणार. अशा परिस्थितीत महिलांनी कसं पुढे गेलं पाहिजे? अगदी बरोबर आहे तुमचं सर. कारण जसं सांगितलं जात आहे की महिला पुढे येत आहेत रिपोर्ट करण्यासाठी, तर बरोबर आहे.
मात्र एक गोष्ट आहे की ती पुढे आल्यानंतरचा तिचा जो संघर्ष असतो तो खूप वेगळ्या पद्धतीचा असतो आणि तिथे तिला आधार देण्यासाठी कुठलीही व्यवस्था आपल्याकडे नाहीये. खरं तर आपल्याकडचे कायदे हे खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. रात्री 7 नंतर तुम्ही कुठल्याही महिलेला अटक करू शकत नाही किंवा तिची तक्रार घेण्यासाठी खरं तर महिला पोलीस तिच्या घरापर्यंत जाऊ शकते. अशा अनेक आणि चांगल्या प्रकारच्या तरतुदी आपल्याकडे आहेत. मात्र या तरतुदी त्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीयेत. त्यामुळे जेव्हा ती महिला पोलीस स्टेशनमध्ये येते तेव्हा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, कारण तिथे बसलेला पोलीस इन्स्पेक्टर असेल, हवालदार असेल किंवा आणखीन कोणी असेल, तोही या व्यवस्थेचाच एक भाग असतो. त्यामुळे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्याचा तसाच असतो. आपण मागे लातूर आणि औरंगाबादमध्ये 2 केसेस पाहिल्या की जिथे विनयभंगाची केस दाखल करण्यासाठी जेव्हा मुलगी जाते तेव्हा पोलीस स्वतः इन्स्पेक्टर तिच्याशी कशा पद्धतीनं बोलतात आणि शेवटी जाऊन ती मुलगी आत्महत्या करते. आजच पुण्यामध्ये जी आत्महत्या झालेली आहे त्याच्यामध्ये 2 वेळा त्या मुलीनी विनयभंगाची केस दाखल केली होती आणि त्याच्यावर काहीही कार्यवाही न झाल्यामुळे नंतर 2 महिन्यानंतर तिच्यावर बलात्कार झाला आणि आज तिने ती आत्महत्या केलेली आहे. जर विनयभंग झाल्यानंतर ती केस दाखल केली गेलेली असती आणि त्यावर कार्यवाही केली गेलेली असती तर मला वाटतं महिलांना अधिक आपण सक्षम आहोत, अधिक ही व्यवस्था आपल्याला सक्षम करते असं निश्चित वाटलं असतं आणि आज ती आत्महत्या टाळली गेली असती. अशी आकडेवारी जर आपण व्यवस्थित गोळा केली तर मला वाटतं खूप धक्कादायक ती आकडेवारी पुढे येईल. त्यामुळे मुळातच महिला जरी पुढे येत असतात तरीही ही नोंद करून घेणारे जे पोलीस इन्स्पेक्टर्स असतील किंवा तिथलचे या प्रकारच्या केसेस हाताळणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं ब्रेन वॉश करणं हे नितांत आवश्यक आहे. बरोबर की या गोष्टीसाठी म्हणून देखील पुढे काही पावलं उचलली गेली पाहिजेत. मला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर तीच चर्चा आपल्याला करायची की या सगळ्या अत्याचारातनं महिलांना जेव्हा पुढे जावं लागतं तेव्हा मग मंदिर प्रवेशाचा मुद्दा असेल किंवा मंदिर प्रवेश केला जाऊ नये म्हणून जी पुरुषी मानसिकता ज्याची चर्चा आत्ता होती आहे त्या आधुनिक काळातल्या महिलांना पुढे जात असताना ह्या पुरुषी मानसिकतेचा देखील वेगळ्या पद्धतीने सामना करावा लागतोय का? 2 मुद्द्यावर चर्चा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण थेट नागपूरला जाऊया. उषा कोहळे, मगाशी तुम्हाला आवाज येत नव्हता, आता आशा करूया की तुमच्यापर्यंत आवाज येत असेल. पण मगाशी तुम्ही संस्कृतीचा मुद्दा उपस्थित केला होता. संस्कृतीच्या मुद्द्यावर नंतर पुरोगामी महाराष्ट्राचा मुद्दा हेमलता पाटलांनी उपस्थित केला. संस्कृतीच्या मुद्द्यावर बोलताना कपडे कसे घालावेत, कोणते घालावेत, सरसंघचालक असं म्हणाले की कशा पद्धतीचा पेहराव असावा, वेशभूषा कशी असावी, कशा पद्धतीने ड्रेस कोड आपला असावा. तुम्हाला हे पटतंय का ते की आता या आधुनिक काळामध्ये वावरत असताना आपण एका पर्टिक्युलर ड्रेस कोड मध्ये गेलो पाहिजे, अजिबात समाज एकीकडे गेला पाहिजे? नाही 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 नाही. हे बघा, ड्रेस कोड हा महत्वाचा नाहीये. महिलांना त्यांना हवं ते घालू शकता, बेधडक वागू शकता. आज कुठल्या युगात आपण आलो आहे आणि कुठल्या गोष्टी करू हे वेगळं आहे. म्हणजे मग संघाला पण कोणतरी समजावलं पाहिजे. प्रत्येक संघाला पण सगळ्या महिलांनी मिळून समजावलं पाहिजे ना की ड्रेस कोड असा आखून देऊ नका, तुम्ही आम्हाला आमचं स्वातंत्र्याने जगू द्या. नाही नाही, ड्रेस नाही, स्वतंत्राने जगलं पाहिजे आणि मी स्वतः आपल्या स्वतंत्राने जगते. मी रात्री 11 वाजता सुद्धा एकटी जात असते. ठीक आहे, मी ड्रेस कोड विषयी बोलत नाही. कल्चर म्हटलं की ड्रेस कोड आलाच पाहिजे हे महत्वाचं नाहीये. कल्चर म्हणजे ड्रेस कोड नव्हे. ठीक आहे, माझं असं म्हणणं आहे की जी कल्चर जे आहे आपण स्वतःला स्वतंत्र समजतो, हवं ते घालतो. आपण हे सगळीकडून ऐकतो की हे घाला ते घाला, असं हवं, महिलांनी तसं राहिलं पाहिजे, आपल्या मनाने राहिलं पाहिजे. पण प्रत्येकाच्या डोक्यात ती संस्कृती, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ते विचार आहेत का? एखादा विकृत बुद्धीचा व्यक्ती असतो, त्याला ते नाही पटत, तो महिलांवर गुन्हे करतो. त्यावर लगेच व्हायला तर नको, पेट्रोलिंग हे ते होत असतं आणि होत नाही. पण हे मुद्दे कशावरून उचलले जातात? गुन्हेगारी ही कमी झालेली आहे. या 1-1.5 वर्षात गुन्हेगारी कमी झालेली आहे. नागपुरात तर निश्चितच कमी झालेली आहे. ठीक आहे, असं तुम्ही दावा करताय. पण एक प्रश्न मला हायलाइट होतात आहे, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हायलाइट करते, गुन्हेगारी काही फक्त 1-1.5 वर्षातच नाही, याच्या अगोदरही गुन्हे घडत गेलेले आहे. याच्या पहिले मुली सलवार कमीज घालायच्या तेव्हाही गुन्हे घडायचे आणि आताही घडतात आहे. ठीक आहे, नागपूरच्या गुन्हेगारीवर वेगळी चर्चा एक दिवस करता येईल आपल्याला, तो मुद्दा निराळा आहे. पण एक प्रश्न तुम्हाला जो वेगळा विचारायचा आहे, जो चर्चेतला आपला आहे,
की ज्या पद्धतीने आधुनिक काळातल्या महिला, तुम्ही जसं म्हणालात की मला माझं स्वातंत्र्य आहे, मी त्या स्वातंत्र्याने जगते आणि रात्री सुद्धा मला फिरण्याची मुभा आहे आणि ते स्वातंत्र्य मला आहे, अबाधित आहे आणि ते असलं पाहिजे, या सगळ्या मताचे आम्ही आहोत. पण त्याच्यात पुढे जाऊन ज्या या आधुनिक काळातल्या महिला आता आक्रमकतेने पुढे येत आहेत, विचाराच्या आक्रमकतेने, मी ते म्हणतो की विचाराच्या आक्रमकतेने पुढे येत आहेत, या अशा आक्रमकतेला जी पुरुषी मानसिकता समाजातली आहे त्यांना असं वाटतं की या स्त्रिया आपल्याला भारी पडतील म्हणून ही सगळी आव्हानं उभी राहिली आहेत, असं तुम्हाला नाही वाटत? कुठे हॅलो, पुरुषी मानसिकतेमुळे ही सगळी आव्हानं उभी राहिली आहेत असं तुम्हाला नाही वाटत? हो, कुठेतरी. म्हणजे कुठे कुठे असं तुम्हाला वाटतं की मंदिर प्रवेशाच्या बाबतीत होतंय, स्त्रियांना प्रवेश कुठे नाकारायचा तिथं होतंय, की अत्याचाराच्या बाबतीत होतंय? मला असं वाटतंय तृप्तीताई, सगळ्यात पहिले तर तुम्हाला समाराम, तुम्ही जो हा मंदिर मुद्दा उचललेला आहे, मलाही वाटतं मी मंदिराच्या गाभाऱ्यात जावं, नमस्कार करावा. हा, पण मला असं वाटतं की आपण आताच पाहिलं 50% जी आपली पॉप्युलेशन आहे ती महिलांची असं आपण म्हणतो, आणि त्या 50% पॉप्युलेशनला कित्येक तरी संघर्षाच्या गोष्टी, बसमध्ये चढताना 4 लोक मागून धक्का मार, मी स्वतः 3 वर्ष पुण्यात राहिलेली आहे, जवळपास 6 महिने मी ट्रॅव्हलिंग केली बसनी, इकडून मागून पुरुष धक्का मारतोय, तिकडून मारतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण याला बाजूला करून महिलांचा बाकीचा संघर्ष बाजूला ठेवून आताच काय आपण ह्या गोष्टी काढतोय की मंदिरात जाणं एवढं महत्वाचं नाहीये जितकं महत्वाचा महिलांच्या बाकीच्या प्रश्नांचा विचार आपण केला पाहिजे आणि त्यासाठी आपण भांडलो पाहिजे, ते मुद्दे आपण इथे उचलले पाहिजे. हरकत नाही, हे मुद्दे तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पण नेऊन उचलाल अशी आशा करूया. हेमलता पाटील, आताच का आतापर्यंत तुम्ही कुठे सगळ्यात गेले होते? महत्त्वाचं म्हणजे मंदिरात प्रवेश कितीतरी काळापासून. एक मिनिट उषा कोळे, एक मिनिट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पुरोगामी महाराष्ट्राची चर्चा करतोय, पण मला असं वाटतं की मनुवाद्यांचा विचार आता जास्त जोमाने समाजामध्ये फोफवायला लागलाय. आणि आपण एक बघितलं असेल की आजकालची जी विधानं आहेत तर ते कुठेतरी मनुवादाचं परत प्रवचन सुरू झाल्यासारखं वाटायला लागलंय. म्हणजे महिला ही नरकाचं दार आहे, महिलांनी कसं वागलं पाहिजे, आणि परंपरागत तिच्यावरती एक असं बिंबवलं गेलंय की महिला ही अशुद्ध आहे, आणि ते महिलांनी सुद्धा कुठेतरी मान्य करण्यासारखं झालं की सारखं तिला तेच सांगितलं की तू अशुद्ध आहे, तू कसं वागलं पाहिजे, मासिक धर्मामध्ये तू कसं वागलं पाहिजे, तू उपास तपास कसे केले पाहिजेत, हरतालिकेची पूजा कशी केली पाहिजे. आणि हे ना एक धर्म मार्तंडाने एक सुरू केलेलं एक फार मोठं मायाजाल आहे, आणि त्याच्यामध्ये ही महिला परत परत फसत गेली आणि परत परत समाजाने तिच्यावरती अन्याय केला. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते, माझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे. एक साधू महाराज एकदा आले प्रवचनासाठी, आणि त्या साधू महाराजांना महिलांचा स्पर्श चालत नव्हता. मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं उदाहरण आहे. चुकून एका महिलाचा त्यांच्या पायांना स्पर्श झाला. तो स्पर्श झाल्यानंतर 7 दिवस त्यांनी निर्जली उपवास केले, आणि हे निर्जली उपवास केल्यानंतर मला असं वाटलं की सगळ्या महिला मिळून ठरवतील की आता या साधू महाराजांचं तोंड आम्हाला बघायचं नाहीये की जो महिलांचा अपमान करतो, महिलांचा स्पर्श झाला म्हणून तो पाप झालं असं म्हणतो. परंतु आपण नंतर बघितलं की त्या ठिकाणी महिलांची फार मोठी रांग लागली होती. म्हणजे महिलांनी सुद्धा हे मान्य केलंय की आम्ही अपवित्र आहे. आणि आता आपण उषाताई जसं बोलतात की अशा महिला ह्या गोष्टींना कुठेतरी खतपाणी घालतात. आता महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश करावा का न करावा की त्याच्या समाजासमोर फार मोठे प्रश्न आहेत. पण आपण राजेंद्रजी या ठिकाणी एक बघितलं पाहिजे की हा जो मंदिरातला प्रवेश आहे हा अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासाठीच आहे असं नाहीये, तर कुठेतरी समान हक्कांची ही लढाई आहे. बरोबर आहे, समानतेचा हक्क सगळ्यांना मिळाला पाहिजे, त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपण त्या तृप्तीताईंच्या आंदोलनाला म्हणून पाठिंबा दिला पाहिजे. याच्यामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालतो की काही करतो हा विषय नाहीये, पण महिलांना जे परंपरागत आपण महिलांना जे एक स्थान दिलेलं आहे की तू अशुद्ध आहेस, तू अपवित्र आहेस. हेमलता पाटील, असं नाही वाटत की ही पुरुषी मानसिकता आहे? दिला पाहिजे. हे बघा हेमलता पाटील, असं कुठेतरी वाटत नाही का ही पुरुषी मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतंय? ही 100% पुरुषी मानसिकता आहे. आणि याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की महिलांनी पुढे गेलं नाही पाहिजे. एक त्यांच्यामध्ये एक भीती वाटायला लागलेली आहे. एक तर महिलेला देवीचं रूप देऊन ठेवलं, तिला सीता सीता म्हणून तिचा गौरव केला, आणि सीता तिलाही त्याच्यामध्ये खूप छान वाटलं की मला सीता म्हणतायत. पण त्या सीतेवर किती अन्याय झाले त्याचा कधी महिलेने विचार केला का? आणि मग तिला कधीतरी सीता म्हटलं, कधीतरी दासी म्हटलं. मधलं जे जगणं आहे, एक मनुष्य म्हणून जगणं आहे, हे नाकारत गेलेली आहे पुरुष जात, आणि याच्या विरुद्ध बंड करून उभारण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि मला असं वाटतं की हे पुरुषांच्या मनामध्ये एक भीती बसलेली आहे
की महिला आता ही प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीने पुढे येते आणि मग जर एखादी महिला त्या पद्धतीने पुढे यायला लागली तर तिचं खच्ची करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तिच्या चारित्र्यावर आघात करणं, बलात्कार करणं, अत्याचार करणं, तिच्या विरुद्धात आजकाल सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया विरुद्ध मधून वेगवेगळ्या कांड्या पिकवणं, तिची किती लग्न झाले, ती कशी वागते आणि ह्या माध्यमातून कुठेतरी महिलेचं खच्चीकरण करणं. आणि ही मानसिकता, ही पुरुषी मानसिकता फार मोठ्या प्रमाणावरती दिसतेय आणि आपण म्हणूनच म्हणतो की 21व्या शतकाकडे जातोय, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मनुवाद्यांचे विचार आपण फार परत जोमाने सुरू झालेले आहेत आणि त्याला जोमाने महिला पण त्याला खतपाणी घालतायत. ही सगळ्यात शोकांतिका आहे असं मला या ठिकाणी वाटतं. अगदी खरं आहे की ही देखील मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे. तृप्ती देसाई, तुम्हाला काय वाटतं? आमचं जे आंदोलन सुरू झालं ते पुरुषी मानसिकतेमुळेच. कारण ज्या महिलेने शनी चौथऱ्यावर प्रवेश केला, त्या शिळेला स्पर्श केला आणि तिने स्पर्श केला म्हणून देव अपवित्र झाला, हे जेव्हा ट्रस्टी आणि गावकऱ्यांनी ठरवलं आणि दुधाने अभिषेक घालून देवाला पवित्र केलं, तेव्हा आम्हाला वाटलं की अरे ही पुरुषी मानसिकता कोणती, की आपण देवाचे, मी सुद्धा देवाची भक्त आहे, मी देवाची पूजा करते आणि त्या देवाला जाऊन जर आपण स्पर्श केला तर देव अपवित्र होतो. म्हणजे ज्या आईच्या उदरातून सगळ्या देवांनी जन्म घेतलाय त्या देवाला स्पर्श जर मातेने केला, म्हणजे महिलेने केला, तर देव अपवित्र होतो. आणि मग कुठंतरी देवाच्या दारामध्ये भेदभाव नसावा, लिंगभेद नसावा, राज्यघटनेनं दिलेला जो अधिकार आहे तो स्त्री पुरुष समानता अधिकार मिळावा आणि हा काढून घेण्याचं काम काही जी आहे ती पुरुषिक मानसिकता असलेले जे लोक आहेत ते ह्या काही परंपरा नाहीत. आज शनी शिंगणापूरला जे आहे आपण बघितलं असेल की हा जो चौतारा जे सांगितलं जायचं 400 वर्षाची परंपरा आहे, तर अजिबात नाही. 30-35 वर्षापूर्वी हा ट्रस्ट होता का? तर अजिबात नाही. त्यावेळेला महिला दर्शन घ्यायचं ना जाऊन? हो, तेव्हा मी ज्या टेबलच्या इथं बसले तसा 5x5चा टेबल होता, त्याच्यावरती शिळा उभी होती, डाव्या बाजूने सगळे यायचे, शनी शिळेला हात लावायचे आणि उजवीकडे जायचे. त्याच्यामध्ये कोणी पुरुष कोणी महिला असा कधीच भेदभाव केला नव्हता. म्हणजे कुठंतरी महिलांना दुय्यम स्थान देण्यासाठी, कुठंतरी परंपरेच्या नावाखाली महिलांना हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी काही पुरुषी मानसिकता असलेले काही समाजकंटक जे आहेत ते पुढे आले आणि त्यांनी या चुकीच्या परंपरा ज्या आहेत त्या महिलांवर लादल्या आणि त्याचा विरोध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन केले होतं. त्यामुळे ह्या पुरुषी मानसिकतेला कुठंतरी आळा बसला पाहिजे. याच्यासाठी निश्चितच सगळ्याच महिलांनी जो आहे तो पुढाकार घेतला पाहिजे. आणि आताच हेमलता ताईंनी जसं सांगितलं, त्यांनी जे सांगितलं की 2 लग्न वगैरे जी काही बदनामी ती माझ्याविषयी चालली आहे. म्हणजे सोशल मीडियामध्ये मी आंदोलन कुठेही मागे घेत नाही, मी कुठेही माघार घेत नाही. किती धमक्या आल्या, किती मारहाण झाली तरी सुद्धा मागे हटत नाही. म्हणून सोशल मीडियावर अश्लील पातळीवर जायचं, कुठले तरी अश्लील फोटो अपलोड करायचे, त्याच्यावर माझं नाव जोडलं जायचं, काहीतरी वैयक्तिक पातळीवर जायचं, तिथं कुठंतरी कुणाची माझी 4 लग्न झाली आहेत, 10 लग्न झाली आहेत अशी काहीतरी खोटी माहिती समाजामध्ये द्यायची आणि मग जनतेमध्ये जे आहे ते काहीतरी मतपरिवर्तन घडवायचं आणि मग या चळवळीला विरोध करायचा. माझं म्हणणं आहे की ही विचारांची लढाई आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. कुठेतरी कुणाच्या तरी वैयक्तिक पातळीवर जाऊन त्याची बदनामी करून, मी तर स्वतः या असल्या धमकींना आणि असल्याच्या बदनामी आहेत त्याला भीक घालत नाही, त्याच्याकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. आपण बघितलं असेल, कारण आमचं जे ध्येय आहे की स्त्री पुरुष समानता, मग ती फक्त मंदिर प्रवेशाबाबत आहे का? तर अजिबात नाही. ती एकूणच समाजामध्ये स्त्री पुरुष समानतेचं हे सगळीकडे. म्हणजे शनीला, बरेच जण म्हणतात की शनीला तेल घातल्यावर समानता आली का? तर अजिबात नाही. आणि शनीला तेल घालावं म्हणून कधी आंदोलन केलं नव्हतं, तर त्या शनी चौतऱ्यावर जसे पुरुष जातात तसा महिलांनाही स्थान मिळावं याच्यासाठी ते केलेलं आंदोलन होतं. त्यामुळे सगळ्याच स्तरावर स्त्री पुरुष समानता असावी यासाठी ही सुरुवातीला उचललेलं पाऊल आहे. आणि आता कुठंतरी महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत, त्या कुठंतरी आवाज टाकतायत आणि या महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि हे कुठंतरी बघवत नाही. शनी शिंगणापूरला यश मिळालं, अंबाबाई मंदिरात यश मिळालं, आज त्र्यंबकेश्वरला सुद्धा मी परवा दिवशी जाणार आहे. परवा दिवशी सन्मानाने हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी ट्रस्टींना करायलाच लावणार आहे आणि तिथेही आम्ही यशस्वी होऊ. आणि हे कुठंतरी महिला यशस्वी होत आहेत हे पुरुषी मानसिकता असलेल्या लोकांना बघवत नाही आणि मग कुठंतरी त्यांना माघार घ्यायला लावायची, कुठंतरी त्यांच्यावर चुकीचे आरोप करायचे आणि मग कुठंतरी त्या मागे हटतील का, त्यांच्या आंदोलनाची धार कमी करण्याचे प्रयत्न करायचे, असे केविलवाणे प्रयत्न नैराश्यातून आलेले आहेत. पुढे नैराश्यातून सगळे प्रयत्न पुढे आलेले आहेत. येतो प्रियदर्शनी तुमच्याकडे. उषा कोळे, तुम्हाला काय म्हणायचं होतं? हा, माझं असं म्हणणं आहे की मी काही या सगळ्या गोष्टी मी तर पहिले सुरुवातच अशी केली की
यांना सलाह म्हणून तृप्तीताईंना. आणि मला खरंच, मी सुद्धा एक देवभक्त आहे, मी सुद्धा जाते, पण मला नाही माहिती शनी तेलाने किती शांत होतं आणि किती नाही. पण माझं असं म्हणणं आहे की आपण आजच्या युगामध्ये ह्या सगळ्या गोष्टींवर भांडण्याऐवजी महिलांसाठी एवढे प्रश्न उपस्थित आहे. मगाशी मला वाटते प्रियदर्शनीताईंनी पाण्याचा प्रश्न घेतला. सगळ्या ठिकाणी महिलांचीच हे होत असते, हयगय होत असते. तर तिथे हयगय होत असते, तर तिथे आपण असले मुद्दे उचलण्याच्या ऐवजी महिलांना एका लेवलमध्ये आणण्याऐवजी आपण त्यांचा संघर्ष थोडासा कमी झाला पाहिजे ह्या गोष्टींवर भांडण्याऐवजी आपण ह्या कसल्या गोष्टींवर भांडतो आहे. आणि राहिलीच गोष्ट काय करतोय, आताच आपण पाहिलं बेटी बचाव बेटी पढाव, हे आपण सुरुवात आता जस्ट सुरू झालेली आहे आपली या 2 वर्षात. तर होईल ना, पुढे पुढे ह्याही सगळ्या गोष्टी कमी होतील ना. उषाताई एका ठिकाणी आमचं अभिनंदनही करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आंदोलन करण्याऐवजी इतर गोष्टींकडे आधार पण दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे. पण त्याच्यासाठी अनेक हजारो संघटना काम करतायत. त्यांनी आक्रमकतेने पुढे यावं, त्यांनी काम करावं. आणि आमचा मंदिर प्रवेशाचा जो आहे राष्ट्रीय पातळीवर मुद्दा गेला. आणि एकदा काही नरेंद्र मोदींनी जे सांगितलं होतं की आजचे दिन आने वाले, त्यांनी जर केंद्र सरकारच्या वतीने एक कायदा केला, सगळ्या जाती धर्मांमध्ये महिलांना प्रवेश सुरू केला, तर 100% हे सांगतायत तसं सगळ्या जिथं काही महिलांना आधार देण्याचं किंवा जिथं काही आक्रमकतेने आंदोलन करायचं तिथं 100% भूमाता ब्रिगेड सगळ्यात पहिला असेल. कायदा जाऊ देत, तृप्तीताई, नरेंद्र मोदींचा कायदा जाऊ देत, पण मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी जरी केली आणि तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन जरी दिलं तर खूप मिळवली म्हणावं. 100% तेवढं तरी करावं की आता पोलीस प्रोटेक्शन मध्ये तुम्हाला त्यांना प्रोटेक्शन मिळालं तेव्हाच त्या महालक्ष्मीच्या मंदिरात गेल्या होत्या. दिलेला नाहीये. महिलांना धक्काबुक्की झाली आज आणि त्यांना पोलिसांच्या प्रोटेक्शनमुळे त्यांना दर्शन घेता आलं आणि बाहेर सुद्धा निघता आलं. पण पोलिसांच्या उपस्थितीत धक्काबुक्की झाली हे पण उषा कोळे विसरता येणार नाही. 144 कलम लागू होतं, भूमाता ब्रिगेडच्या 4च महिलांना नेलं गेलं. आणि तिथं विरोध करणाऱ्या संघटनांचे जे प्रतिनिधी होते ते 700 ते 800च्या संख्येने उपस्थित होते. मग पोलिसांनी नेमकी काय भूमिका बजावली? म्हणजे पोलिसांना हायकोर्टाच्या आदेशाचं पालनही करायचं होतं आणि एके ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना ज्या विरोध करतायत आणि आमची जी मागणी आहे त्याची कुठेतरी माज उतरायचा, अशा दोन्ही भूमिका ज्या आहेत त्या पोलिसांनी पार पाडल्या. आणि जे काही चाललेलं होतं अर्धा ते पाऊण तास, अनेक लोक म्हणत होते की तृप्ती देसाईंना जिवंत सोडू नका, मंदिरातनं बाहेर जे आहेत ते जिवंत गेल्या नाही पाहिजे. मी त्यांना वारंवार सांगत होते हातवारे करून की जे असे लोक बोलतायत त्यांना तुम्ही मंदिराच्या बाहेर काढा. परंतु पोलिसांनी बघायची भूमिका घेतली. त्यांना त्याच वेळेला जर मंदिराच्या बाहेर काढलं असतं तर गाभारा दर्शन झाल्यानंतर सुखरूप आणि व्यवस्थित पद्धतीत आम्ही बाहेर गेलो असतो. परंतु पोलीस प्रशासनाने असं का केलं, ते असे का वागले, त्यांना कुणाचे आदेश होते, कुणाच्या दबावाखाली ते काम करत होते, आजही आम्हाला समजलेलं नाहीये. या सगळ्या गोष्टींचा आढावा तर निश्चितपणे या पुढच्या काळात घेत राहावं लागणार आहे. शेवटी प्रियदर्शनी हिंगे, जगणं स्वातंत्र्य स्त्रियांना कसं मिळवून दिलं पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी थोडंसं तुमच्या आधीच्या प्रश्नाकडे थोडंसं लक्ष वेधेल की हे सगळं होत असताना पुरुषांना त्यांच्या पुरुषी मानसिकतेची भीती वाटते आहे का, किंवा महिला आक्रमक होत आहेत असं वाटतंय का? खरं तर पॅनलिस्ट पैकी तिघीही महिलांनी थोडंसं विश्लेषण करून सांगितलं असतं तर मला वाटतं अजून जास्त आपल्याला सगळ्यांना याविषयी बोलता आलं असतं. पण जसं हेमलता पाटील सांगतील किंवा उषाताईंनी सांगितलं, मुळातच पोलीस प्रोटेक्शन मध्ये तृप्ती देसाईंना गाभारा दर्शन घ्यावं लागतं हीच मोठी शोकांतिका आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेला महिलांवरील अत्याचार आणि अन्याय याचा विषय निघाला की संस्कृती हे एक फार मोठं चित्र आपल्याला समोर दाखवलं जातं. मला एक गोष्ट कळत नाहीये की प्रत्येक वेळेला संस्कृती म्हणजे काय असतं. ह्या गोष्टीचं खरं तर खूप उहापोह होण्याची गरज आहे. मला वाटतं आपला तो विषय नाही आणि तितका वेळ नाही, त्यामुळे याच्यावर थोडंसं कमी बोलते मी. सतत प्रत्येक वेळेला ती संस्कृती दाखवून महिलेला कमी लेखणं म्हणजे जर 9 वाजता घराबाहेर पडणं माझी काय म्हणता येईल त्याला आर्थिक क्षमतेवर जर ते बंधन असेल, माझा तो नोकरीचा भाग असेल, जॉबचा भाग असेल, तर मला ते पडणं गरजेचंच आहे. इथे संस्कृती आणि या गोष्टींचा मुद्दाच येत नाहीये. त्याच्यामुळे समोरचा माणूस काय विचार करतो ही माझी चूक आहे का? बरोबर. म्हणजे त्याने काय चुकीचा विचार केला तर मग त्याचे परिणाम मी का भोगावे ना. हे एक साधी लाईन आहे. प्रत्येक वेळेला बाईकडे हिची याची आई, त्याची बहीण, त्याची हे का तिच्याकडे माणूस म्हणून का बघितलं जात नाही?
आणि प्रत्येक व्यवस्था आहे, या व्यवस्थेमध्ये काम करणारे जो पुरुष आहे किंवा महिला आहेत, हे सगळे पुरुष सत्तेचे वाहक आहेत. ही वस्तुस्थिती आपण केव्हा स्वीकारणार आहोत? मला असं वाटत नाही की पुरुष आणि स्त्री अशा दोन वेगवेगळे गट करायची मुळातच आपल्याला गरज नाही आहे. कारण जोपर्यंत आपण समान विचार करणार नाही आहोत तोपर्यंत आपण खरं तर चांगला समाज किंवा सुदृढ समाज आपण निर्माणच करू शकत नाही. त्याच्यामुळे जो तुम्ही प्रश्न मांडलेला आहे की आता महिलांना खूप सांगितलं गेलेलं आहे की तुमचे हक्क काय आहेत, अधिकार काय आहेत, तुम्ही याच्यासाठी लढलं पाहिजे, त्याच्यासाठी लढलं पाहिजे. आता खरं तर ही गोष्ट पुरुषांना सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे मी एकाच शेवटच्या वाक्यात सांगेल की खूप झाल्या त्या सावित्री, आता ज्योतिबा शोधण्याची आपल्यावर वेळ आलेली आहे. अगदी खरं, अगदी योग्य बोललात तुम्ही. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचा, तुम्ही आलात आणि या चर्चेत सहभागी झालात की खूप सावित्री झाल्या, पण आता एखाद्या ज्योतिबाची गरज आहे आणि त्याच ज्योतिबाच्या माध्यमातून आसूड ओढून समाज जो निरर्थक कारणासाठी भांडतोय त्यांना सरळ करण्याची देखील तितकीच आज गरज आहे. इथंच थांबू, पहा फक्त IPN.